गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SCF LCM यातील प्रॅक्टिस सेट नंबर 12 फाइंड द SCF मागच्या तासिकेला पहिलं आणि दुसरं शिकलो, तिसरं चौथं पाचवं सहावं झालेलं आहे आणि सातवं कोण सोडवतं? वा 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 वा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी उंच बोट केलेला आहे. सर्वांना बाळांनो SCF LCM काढता येतं का? सगळ्यांना मी शिकवलेलं समजलं का? वा 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 वा, व्हेरी गुड. त्याच पद्धतीने आता येणार आहे मानसी पाटील. मानसी पाटीलने चॉक हातात घेतलेला आहे. चला तर मग सोडू. 1 2 3 स्टार्ट. हा बरोबर आहे का? जोरदार टाळ्या मानसीसाठी. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. हा बाळांनो बघा, आत्ताच आपण प्रॅक्टिस सेट नंबर 12 पहिलं दुसरं मागच्या तासिकेला झालं, बरोबर आहे ना? तिसरं चौथं पाचवं सहावं आणि सातवं हे जे मानसीने सोडून दिलेलं आहे तुम्हाला समजलं का? हे हा 4 + 2 किती झाले? 6. 5 4 + 5 9 आणि 4 + 8. हा, तर आपल्याला तीनाची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहिती आहे, संख्यांच्या अंकांच्या. हा, जर आपण सर्व डिजिटचं सम केली तर त्याचं 3 आलं तर किंवा 3च्या टेबलमध्ये आलं तर त्याला 3ने निशेष भाग जातो. हे आपण अभ्यासलेलं आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी मानसीने त्याच पद्धतीने इथे 3ची कसोटी अप्लाय केली है ना, 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. मग 14 3 42, 15 3 45, 16 3 48. व्हेरी गुड, शाबाश. आणि अशा पद्धतीने हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? मग 3. समजले का? हा, मग या प्रॅक्टिस सेट नंबर 12 मधील किती उदाहरणं शिकलो आपण? 7 शिकलो. 7 झाले ना. किती उरले मग? 3 उरले. जमतील तुम्हाला? हा, मग होमवर्कला घ्याल का 3? सोपा आहे ना? व्हेरी गुड, शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुम्ही होकार दिलेला आहे. बघूया मग होमवर्क चेक करताना सगळे कशा पद्धतीने सोडवतात ते. व्हेरी गुड. बाय.